फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मस्साजोगमध्ये बीडमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। पण या मुद्द्यावर अधिवेशन आज तापण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। मनोज जरांगेंना पाहताच या ठिकाणी देशमुखांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत। आज मस्साजोगचा प्रत्येक नागरिक, बीड मधला, महाराष्ट्रातला, मी तर म्हणते महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा संतापलाय। न्याय कधी मिळणार या प्रतीक्षेत आहे। आपला माणूस गमावल्याचं दुःख काय असतं, याची जाणीव देशमुख कुटुंबियांखेरीज या क्षणी कुणालाही नाही। आपण बोलूच शकत नाही आहोत, अश्रू अनावर झालेले आहेत, शब्द फुटत नाही आहेत। केवळ आणि केवळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाते धनंजय देशमुखांकडून। खरं तर धनंजय देशमुखांविषयी बोलायचं झालं तर सरपंच संतोष देशमुख यांचे ते बंधू आपल्या भावाची निर्घृणपणे हत्या करून हे सगळं कृत्य केल्यावर, खून केल्यानंतर मात्र आपल्या भावना या कुठंतरी या भावनांना बांध घालत कणखरपणे धनंजय देशमुख लढत होते। न्यायाकरता कधी मंत्रालय गाठत होते, कधी वर्षावर जात होते, कधी सागर बंगल्यावर पोहोचत होते, तर कधी मस्साजोगमधून न्यायाची मागणी करत होते। आज या सगळ्या घटनेला 2 महिने उलटले आहेत। उपोषण करण्यात आलं मस्साजोगवासियांकडून, अन्नत्याग उपोषण करण्यात आलं। त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणी चौकशी समिती नेमली गेली, या तपासाला वेग प्राप्त झाला आणि हे अन्नत्याग आंदोलन मागं घेण्यात आलं। पण आजवर मात्र आपल्या भावना यांना कुठंतरी बांध घालायचा आणि कुटुंबासाठी उभं राहायचं। कुटुंबासाठी मला कणखर राहणं गरजेचं आहे। आता मला माझ्या भावाकरता रडायचं नाही तर लढायचं आहे, हे धनंजय देशमुख यांनी आजवर मात्र पाहिलं होतं। ते लढत होते, पण काल मात्र आपल्या भावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो समोर आले, व्हिडिओ समोर आले, त्यावेळी मात्र आजवर तो दाटून ठेवलेला कंठ, ती भावना याला मात्र धनंजय देशमुख यांनी अक्षरशः वाट मोकळी करून दिली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता संदीप क्षीरसागर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, सातत्यानं खरं तर तुम्ही या सगळ्या संदर्भात आवाज उठवताय, मस्साजोग वासियांसमवेत, बीडच्या नागरिकांसमवेत खांद्याला खांदा लावून लढताय सुद्धा। आज जी भावना बीडवासियांची आहे, मस्साजोग वासियांची आहे, धनंजय देशमुखांची आहे, तीच भावना तमाम महाराष्ट्राची आहे। ही दृश्य समोर आल्यानंतर, फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र निशब्द झालाय। केवळ एकच अपेक्षा करतोय, आता माफी नाही। संदीपजी, एक कालचा हा विषय जे चार्जशीट मधून मी सभागृहामध्ये जायच्या आधी पण मीडिया समोर बोललो होतो,
आणि जे काही फोटो